जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 15वा आत्मदशक. समास 8वा सूक्ष्म जीव निरूपण नाम. श्रीराम समर्थ. रेणूहून सूक्ष्म किडे, त्यांचे आयुष्य निपटची थोडे. युक्ती बुद्धी तेनेची पाडे तयामध्ये. श्रीराम समर्थ. बघा, दशक 15वा आत्मदशक. आत्मदशकमध्ये काय हो, आत्मपरीक्षण करायचंय की तो परब्रह्म म्हणजे तो अंतरीचा अंतरात्मा कसं कसं कार्य करतो हे समर्थाने आपल्याला दाखवलंय. अखंड दशक 15वा आत्मदशकमध्ये अखंड काय करायचंय हो, आपल्याला अंतरंग बघायचंय. आपण कोण आहे, कशासाठी आलोय, करायचंय काय. मनुष्याचा देह दिलाय आपल्याला परमेश्वरानं. मग या देहामध्ये असतानाच आपल्याला काय पाहिजे हो, जाणीव रूपाने आपल्याला कोणाची ओळख घ्यायची हो. आपल्याला चालवतोय कोण, बोलवतोय कोण, आपल्याकडून सर्व कार्य करून कोण घेतोय याची ओळख करून घ्यायची. कारण का हो, तो आत्मा आपल्या सोबतच, म्हणजे ज्या शरीरामध्ये तो गेला त्या लगेच विषय विकार येतात बरोबर, आणि त्या विषय विकारानुसार तो काय करत असतो, वावरत असतो प्रत्येक ठिकाणी. प्रत्येक जीवामध्ये जेवढे म्हणून जीव आहेत या पृथ्वी तलावरती, त्या प्रत्येकामध्ये तो सूक्ष्म रूपाने काय करतोय हो, कार्य करतोय. म्हणून समर्थाने आपल्याला बघा समास 8वा सूक्ष्म जीव निरूपण नाम आणलाय. कारण सूक्ष्माहून सूक्ष्म काय सांगितलं. रेणू केवढा असतो आपण शिकलोय, रेणू शिकलोय. रेणूहून सूक्ष्म किडे म्हणजे आपण मायक्रोस्कोपमध्ये बघतो बघा, आपण बघितलेलं आहे, शाळेमध्ये शिकवताना आपण पाहिलेलं आहे. प्रयोगशाळेत एखाद्या म्हणजे पट्टीवरती, म्हणजे सुईच्या टोकावरती 1000 सूक्ष्मजीव काय करू शकतात, राहू शकतात. एवढे काय आहेत हो, ते सूक्ष्म आहेत. म्हणजे एवढे काय आहेत, ते लहान आहेत. समर्थ म्हटले ते सूक्ष्म आहेत, म्हणजे त्यांचे आयुष्य निपटची थोडे. त्यांचं आयुष्य किती असतं, 1 दिवसाचं. 1 दिवसाचं आयुष्य जरी असेल तरी समर्थ म्हटले, अरे त्यांच्या आयुष्याप्रमाणेच त्यांच्यामध्ये काय असते, युक्ती आणि बुद्धी असते. आणि कितीही सूक्ष्म असेल जीव, कितीही लहान असेल तरी देखील त्याच्यामध्ये काय आहे हो, पंचमहाभूते आलीच ना, तो अंतरीचा अंतरात्मा आलाच ना. म्हणून समर्थ म्हटले की रेणूहून सूक्ष्म किडे, त्यांचे आयुष्य निपटची थोडे. युक्ती बुद्धी तेनेची पाडे तयामध्ये. म्हणजे काय सांगितलंय हो, त्यांचं आयुष्य कसं आहे, थोडंच आहे ना. त्यांचंही आयुष्य कसं आहे, थोडंच आहे. आणि त्या आयुष्य जसं थोडं आहे त्याप्रमाणे त्या प्रत्येक जीवामध्ये युक्ती बुद्धी त्या प्रमाणात आहे ना. जेवढं आयुष्य तेवढीच बुद्धी ना. मनुष्याचं आयुष्य 100 वर्ष आहे म्हणून त्याला काय दिली, जास्त बुद्धी दिली ना. एवढी बुद्धी दिली की 84 लक्ष जीव योनीमध्ये मनुष्यालाच फक्त सगळी जाणीव दिली हो. तरी देखील प्राणी त्यांच्या सरळ रेषेत चालतात. लक्षात ठेवा, प्राणी काय करत नाहीत, चुकत नाहीत कर्मामध्ये. परंतु मनुष्य काय करतो, एवढं बुद्धी युक्ती दिलेली असून सुद्धा कर्म करण्यामध्ये काय करतो, चुकतो ना. मग कितीही देह श्रेष्ठ असेल तरी त्याच्याकडून काय होतात तो, जीवनामध्ये चुका होतातच. परंतु समर्थ म्हटले चुका होतात म्हणून त्याला माणूस म्हणतात हो. परंतु त्या चुका सुधारायची संधी देखील ह्या जन्मात दिली ना. समर्थ म्हटले असा एकही देह, एकही जीव आपल्याला, म्हणजे मनुष्य, एकही मनुष्य असा सापडणार नाही की त्याच्या हातून काय चुकलं नाही. लक्षात घ्या. म्हणजे चुकतं परंतु त्याच्यावरती काय मिळवतात तो, पश्चाताप करून पुन्हा ती गोष्ट न करणे, याला खरी जाणीव म्हणतात. समर्थ म्हटले जाणीव पाहिजे हो. हातून कोणतीही चूक होऊ द्यायची नाही शक्यतो. आणि झालेली असेल तरी ते काय करायचं, सुधारवायचा प्रयत्न करायचा. समर्थ म्हटले पुन्हा 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 आपण काय करतो, तेच वाईट कर्म करत बसतो. समर्थ म्हटले तेच वाईट कर्म करायचं परत पश्चाताप घ्यायचा, तेच वाईट कर्म करायचं परत पश्चाताप घ्यायचा. समर्थ म्हटले काही उपयोग नाही. कारण का हो, तो बघत असतो
तो बघत असतो. अंतरीचा अंतरात्मा हा देहाप्रमाणेच काय करत असतो, आचरण करत असतो. म्हणजे जसा देह असेल, देह जर पाप करणारा असेल तर तोही काय करतो, पापच करतो ना त्याच्याबरोबर. आणि देह पुण्य करणारा असला तरी तो पुण्यच करतो. म्हणजे लक्षात घ्या, देहाप्रमाणे आत्मा वर्ततो. आपण पाहिले मागच्या समासामध्ये. म्हणजे जसा देह असेल, जसं देहाचं कर्म असेल, त्या पद्धतीने विषय विकारांना बरोबर घेऊन आत्मा देखील त्याच्यासारखाच होऊन बसतो. परंतु समर्थ म्हटले त्या अंतरीच्या अंतरात्म्याला आपल्याला कुठं न्यायचंय हो, परमात्म्याकडं न्यायचंय. आणि परमात्म्याकडं जाणं एवढं सोपं नाही. समर्थ म्हटले प्रत्येक गोष्ट आपल्याला समजून घेतली पाहिजे, कारण ह्या जन्मातच आहे हो. समर्थ म्हटले सुधारायची संधी ह्या जन्मातच आहे. आपण दुसऱ्यालाच काय करतो, दोष देत बसतो. समर्थ म्हटले तुझे कर्म तू सुधार, दुसऱ्याला दोष देत बसू नको. कारण का हो, प्रत्येक जीवाला माहीत असतं, प्रत्येक मनुष्य देहाला माहीत आहे की मी पाप करतो का पुण्य करतो. कारण का हो, चोरी जरी करायला गेलो तरी अंतरी जाणीव असते की आपल्याला पकडलं तर काय होईल, शिक्षा होईल. एखादं वाईट कर्म करायला चाललो असेल तरी जाणीव रूपाने तो अंतरात्मा काय करत असतो, सूचना देत असतो. परंतु तरीही जीव ऐकत नाही, तरीही तो मनुष्य ऐकत नाही. मग त्या आत्म्याला पण ते कार्य करावं लागतंय ना त्याच्याबरोबर. म्हणजे चोरी करणारा पण आत्मा आहे आणि चोरट्याला पकडणारा पण आत्माच आहे ना. म्हणजे सूक्ष्म रूपाने बघायला गेलं तर आपल्याला लक्षात येते. परंतु समर्थ म्हटले अरे काय गरजच काय चालली, गरजच काय चालली वाईट कर्म करायची. भ्रष्टाचार करायला गेला तरी माहिती आहे की काय हो, ह्या भ्रष्टाचारात जर आपण अडकलो तर इतरांपेक्षा आपल्याला दुप्पट शिक्षा आहे. बघा, पोलिसांनी एखादं वाईट कर्म केलं तर म्हणजे पोलीस खात्यात काम करणारे व्यक्ती त्यानं जर काय चुकीचं कर्म केलं तर त्याला डबल शिक्षा असते. का तर त्याला माहीत आहे ना, तो रोज त्या घटनेत आहे. परंतु वेगळेच आहे ना. समर्थ म्हटले बाहेर चाललंय काय, आपल्याला नेमलंय कशासाठी आणि आपण करतोय काय. आपलं कर्तव्य काय आहे, समाजाचं संरक्षण करणं. प्रत्येकाने प्रामाणिकपणे पाहायचं की आपण करतोय का, ते कर्म आपण करतोय का. म्हणजे कोणताही कर्म असेल, शेतकरी जरी असेल तरी दुधात पाणी ओतणारच. काय करतो, दुधात काय म्हणतात गावाकडं समजूत आहे काय, दुधात जर पाणी थोडंसं जर नाही टाकलं तर काय होतं, गाय काय होते, आटते. समर्थ म्हटले साप चुकीचं आहे. का तर कुणी नावं ठेवू नये म्हणून हा काय ओतत असतो, पाणी ओतत असतो. आणि नाव कोणाचं घ्यायचं नाही, ती परंपरा आहे. म्हणले समर्थ म्हटले परंपरा, दुधात पाणी ओतणं ही परंपरा नाही आहे, ही चुकीची परंपरा आहे. खोडून काढता आली पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे पाण्यात दूध ओतलं की काय होतं, फॅट कमी बसते, सगळं कमी बसतं ना. मग पाणी कशासाठी समर्थ म्हटले, पाणी नकोच आहे ना. परंतु राहतंय का, म्हणजे भ्रष्टाचार सगळीकडे आहे, सगळीकडे आहे म्हणून प्रगती नाही आहे. काय नाही आहे, प्रगती नाही, सगळीकडे भ्रष्टाचार. समर्थ म्हटले खाण्यापिण्यात भ्रष्टाचार, सगळीकडे भ्रष्टाचार. देश सगळा भ्रष्टाचारानं काय केलं आहे, आपणच मुलांना काय लावली हो, भ्रष्टाचार करायची सवय लावली. समर्थ म्हटले बाहेरून शिकले नाहीत मुलं भ्रष्टाचार करायला आईवडिलांनी शिकवलं. कसं शिकवलं ते ऐका. समर्थ म्हटले कुठलं काम करायला लावलं मुलांना की आपण काय करतो, हे घे 10-5 रुपये तुला आणि एवढं काम कर. सवय कुणी लावली पैसे घ्यायची, पैसे घेतल्याशिवाय काम न करण्याची सवय कुणी लावली हो, आईवडिलांनी लावली. म्हणून आईवडिलांनी लक्षात घ्या, मुलांना काम करायची सवय लावायची, परंतु पैसे घेऊन काम करायची सवय नाही लावायची. कारण प्रत्येक काम करणं हे त्याचंही कर्तव्य आहे. त्याच्यासाठी लाच देऊ नका. बाळा एवढं आण दुकानातून, तुला काय कर, 5 रुपयाची चॉकलेट घे. आमिष दाखवलं ना आपण, म्हणजे त्याला काय दिला आपण, लोभ दिला ना. आणि तोच लोभ त्याला पुढं जाऊन त्याला काही घेतल्याशिवाय तो काय करत नाही, कामच करत नाही. बघा, समर्थ म्हटले आपणच काय करत असतो, ह्या भ्रष्टाचाराला जन्माला घालतो. आपल्याच घरापासून काय होते, ह्या भ्रष्टाचाराला सुरुवात होते, भ्रष्टाचाराला. म्हणजे समर्थ म्हटले प्रत्येक कर्म करताना आपल्याला सावधपणा, जाणीव पाहिजे आणि त्यानुसार आपलं काय पाहिजे हो, आचरण झालं पाहिजे.
आम्ही म्हणत नाही की काय एका दिवसात आपण सुधारणार आहे. समर्थ म्हटले एका दिवसात सुधारणार नाही हो. हळू काय करायचं आहे हो, बदल करायचा आहे. भ्रष्टाचार नको, भ्रष्टाचार नको. आपण मस्त भ्रष्टाचाराला खोडून काढायला निघालोय, परंतु भ्रष्टाचार संपत नाही हो. कारण आपल्याला माहित आहे तुम्ही जर जास्त तिथं शहाणपणा करायला गेला तर तुमचं काम काय होतात ते अडकून पडतात. लक्षात ठेवा. म्हणजे भ्रष्टाचाराशिवाय कुठलं कामच होईना. मग समर्थ म्हटले अरे हे थांबवता आलं पाहिजे, कारण न्याय आणि नीतीनं वागता आलं पाहिजे. न्याय नीती असेल तर काय होणार आहे हो, या जन्मातच मुक्तता मिळणार आहे, अन्यथा मुक्ती मिळणार नाही. अरे कितीही पैसा कमवला, कितीही पैसा कमवला तर इथं ठेवून जायचा ना. समर्थ म्हटले मग तो नीतिमार्गाने कमवा. एखाद्याचा लुटमार करून, खून करून, एखाद्याला मारून, कुठं काहीतरी गोलमाल करून असा पैसा कमवण्यापेक्षा, आणि तो पैसा कमवून तर काय करत असतो आपण, भौतिक सुख मिळवायचा प्रयत्न करत असतो. परंतु समर्थ म्हटले भौतिक सुख मिळतच नाही. कारण नेहमी त्या देहाला काय असते हो, धाकधूक असते ना, की काय मी अडकलो तर, मी सापडलो तर, ही काय असते हो, अंतरी धाकधूक असते. म्हणजे कोणतंही कर्म करताना जर चांगलं कर्म असेल तर भीती वाटत नाही. समर्थ म्हटले तुमचं जर कर्मात चुकी असेल तर तुम्हाला नेहमी काय वाटते हो, भीती वाटते. म्हणून समर्थ म्हटले कष्ट करून खाता आलं पाहिजे आपल्याला, नको कुणाचं. कारण आता काय निघाले हो, कलियुग आहे. समर्थ म्हटले कलियुग आहे. कलियुग म्हणजे काय हो, कुणीही कुणाचा विचार करत नाही, याला कलियुग म्हणतात. कारण का हो, आपल्याला जरी जाणीव असेल, आपण एखादं चांगलं कर्म केलं तर पुढच्याला त्याची जाणीव असेल, याची काय नाही समर्थ म्हटले गॅरंटी नाही. कारण जो करतो त्याच्याच पाठी सगळे लागतात. म्हणून समर्थ म्हटले काय करायचंय, समर्थांनी आणलं. समर्थ म्हटले की अरे जाणीव रूप हा मनुष्य देह दिलाय, या मनुष्य देहामध्ये असताना, म्हणजे पंचमहाभूते जशी मनुष्य देहात आहेत तसंच इतर पण ह्या पंचमहाभूतापासूनच प्रत्येक जीव निर्माण होतोय ना. परंतु समर्थ म्हटले त्याचं आयुष्य काय आहे हो, निपटाची थोडं एवढं आयुष्य, एक दिवसाचं, एक तासाचं, म्हणजे कोण किती त्याचं आयुष्य असेल सांगता येत नाही. परंतु असे सुद्धा जीव आहेत म्हणजे जे थोडं जरी आयुष्य असेल तरी पण ते कशापासून बनतात हो, या अष्टधा प्रकृतीपासूनच बनतात ना प्रत्येक देह. मग याची जाणीव मनुष्याला पाहिजे. म्हणून समर्थाने पहिली ओवी आणली बघा, श्रीराम समर्थ. रेणुहून सूक्ष्म किडे त्यांचे आयुष्य निपटची थोडे, युक्ती बुद्धी तेनेची पाडे तयामध्ये, ऐसे नाना जीव असती पाहो जाता न दिसती, अंतकरण पंचकाची स्थिती तेही आहे. असे कितीतरी जीव आहेत समर्थ म्हटले की ते डोळ्यांना दिसत सुद्धा नाहीत, आणि तरी देखील त्यांच्यामध्ये अंतकरण पंचक आहे. अंतकरण पंचक म्हणजे काय हो, मन बुद्धी अहंकार, म्हणजे अंतकरण मन बुद्धी चित्त आणि अहंकार, हे याला काय म्हणतात, अंतकरण पंचक. हे अंतकरण पंचक त्या जीवांमध्ये पण आहे. हे समर्थ आपल्याला दाखवून देत आहेत की ह्यांचं आयुष्य जरी थोडं असेल, हे जीव डोळ्यांनी जरी दिसत नसतील समर्थ म्हटले तरी देखील अंतकरण पंचकाची स्थिती तेही आहे. म्हणजे प्रत्येक जीवामध्ये अंतकरण मन बुद्धी चित्त अहंकार हे अंतकरण पंचक आहेतच. त्यापुरते त्यांचे ज्ञान विषय इंद्रिये समान, सूक्ष्म शरीरे विवरण पाहतो कोण. त्यांचे म्हणजे अनेक जे जीव आहेत म्हणजे त्यांच्या पुरतंच त्यांचं काय आहे हो, ज्ञान आहे. आणि विषय इंद्रिय ही त्याच मानाने काय असतात लक्षात घ्या. जसा देह जेवढं आयुष्य त्याप्रमाणेच विषय आणि इंद्रिय त्यांच्यामध्ये कार्याला असतात. परंतु असतातच, समर्थ म्हटले नसतात असं नाहीये. म्हणजे त्या प्रत्येक शरीरामध्ये काय असतात, हे पंचमहाभूत आहेत, अंतकरण पंचक आहेत समर्थ म्हटले, आणि विषय विकार आहेत. परंतु एवढ्या सूक्ष्मजीवांचा विचार करतंय कोण, कोणाला वेळ आहे. ज्याला एवढं दिलंय म्हणजे ह्या मनुष्याला एवढं दिलंय तर तो स्वतःचा विचार करना, तर ह्या सूक्ष्मजीवांचा कोण विचार करायचंय. त्यास मुंगी महाथोर
नेनो चालिला कुंजर, मुंगी समुताचा पूर ऐसे बोलती. त्यास मुंगी महाथोर. म्हणजे काय सांगितलंय हो, की ते प्राणी इतके सूक्ष्म असतात, म्हणजे एवढे लहान असतात, की एवढे सूक्ष्म प्राणी असतात की त्यांच्या दृष्टीनं मुंगी ही काय असते हो, हत्तीसारखी असते. म्हणजे ही मुंगी सुद्धा त्या प्राण्यांना काय वाटते हो, हत्तीसारखी वाटते. लक्षात घ्या, एवढे ते सूक्ष्म प्राणी असतात. आणि आपल्याला मुंगी, आता मुंगी आपल्याला माहिती आहे किती सूक्ष्म जीव हो. एखाद्या म्हणजे एखाद्या माणसाने लघुशंका केली तर त्यामध्ये ती मुंगी काय करते, वाहून जाऊ शकते. एवढा तो सूक्ष्म जीव आहे. म्हणजे जी म्हण आपण म्हणतो ती इथं लागू पडते ना. म्हणून समर्थ म्हणतात, त्यास मुंगी महाथोर, नेनो चालिला कुंजर, मुंगी समुताचा पूर ऐसे बोलती. ते मुंगी समान शरीरे, उदंड असती लहान थोरे, समस्तामध्ये जीवेश्वरे वस्ती कीजे. त्या मुंगीसारखी अनेक शरीर आहेत. समर्थ म्हटले अनेक शरीरे आहेत, अनेक जीव आहेत तो. आणि त्या प्रत्येक म्हणजे मुंगीपेक्षा सूक्ष्म असे कित्येक जीव आहेत. आणि त्या प्रत्येक जीवामध्ये हा कोण राहतो, जीवेश्वर म्हणजे अंतरीचा अंतरात्मा आहेच ना, कार्य करतोय. म्हणजे असे मुंगी आपल्याला दिसते डोळ्यानं, परंतु मुंगीपेक्षाही लहान किडे अनेक आहेत. अनेक आहे, आपण डोळ्यानं बघितलेत आहेत ना. म्हणजे डोक्यातली ऊ घ्या, आपण पाहिलेले प्राणी असे कित्येक तरी, गोचिड घ्या, आपल्याला जे डोळ्यांना दिसतात असे मुंगीपेक्षाही छोटे आहेत ना. आणि त्यांच्याही पेक्षा छोटे असणारे अनेक जीव आहेत. समर्थ म्हटले पिसवा डोळ्यांना दिसत, म्हणजे उडून गेलेले सुद्धा दिसत नाही. म्हणजे असे कित्येक जीव आहेत हो, जे काय करतात. म्हणजे अशा जीवांमध्ये तो कोण कार्य करतोय हो, अंतरीचा अंतरात्मा कार्य करतोय. ऐसिया किडांचा संभार, उदंड दाटला विस्तार, अत्यंत साक्षेपी जो नर तो विवरण पाहे. असे कित्येक सूक्ष्मजीव आहे. समर्थ म्हटले असे किड्या मुंग्या असंख्य समुदाय पसरलेला आहे हो अशा किड्या मुंग्यांचा. आणि अत्यंत म्हणजे जो साक्षेपी मनुष्य आहे तोच हा विवरण करून पाहणार आहे. म्हणजे हे विवरण फक्त समर्थ करतायत हो. म्हणून आपल्याला कळतंय की परमेश्वराचं कार्य किती श्रेष्ठ आहे. परमेश्वर किती सूक्ष्म कार्य करतोय. म्हणजे मोठ्यातला मोठ्याला तर सांभाळतोयच, पण सूक्ष्माहून सूक्ष्म म्हणजे मुंगीहून लहान जे प्राणी आहेत, मुंगीपेक्षाही म्हणजे सुईच्या टोकावर हजारो राहणारे जीव, अशांमध्येही तो कार्य करतोय. असा विचार करणार कोण आहे या जगामध्ये. समर्थ आपल्याला विचार करायला लावतायत. विचार कर, अशा अनेकांना सांभाळणारा कोण आहे हो, तो परमेश्वर आहे. लक्षात घ्या. म्हणजे असे किड्या मुंग्यांनाही सांभाळणारा कोण आहे याची जाणीव आपण घ्यायला पाहिजे. नाना नक्षत्री किडे, त्यास भासती पर्वता एवढे, आयुष्यही तेनेची पाडे उदंड वाटे. नाना नाना किडे म्हणजे बघा, नक्षत्रानुसार सुद्धा काय घेतात हो, म्हणजे अनेक नक्षत्रामध्ये अनेक किडे पडतात बघा वरून, आणि पडतात. आणि त्यांचं आयुष्यही म्हणजे या सूक्ष्म जीवांना सगळं बाकीचं काय वाटतं हो. थोडा जरी मोठा दगड असला तरी त्यांना कसा वाटणार आहे हो, तो पर्वतासारखा वाटणार आहे. आणि त्या मानानं त्यांचं आयुष्यही काय असतंय हो, थोडंच आहे ना. म्हणजे त्यांना आयुष्य जरी थोडं असलं, सूक्ष्म जीवांना आयुष्य जरी थोडं असेल तरी त्यांना ते उदंड वाटतं हो. कारण त्यांना काय हो, त्यांच्यासाठी ते खूप मोठं आहे. एक दिवसाचं आयुष्य सुद्धा त्यांच्यासाठी काय आहे हो, खूप मोठं आहे. म्हणून समर्थ म्हणतात की त्या जीवांना इथं जन्म घेतल्यानंतर त्यांना जे मिळाले ते त्यांना खूप मोठं वाटत असतं. आपल्याला भलेही ते प्राणी काय वाटतात, खूप छोटे वाटतात, त्यांचं आयुष्य खूप थोडं आहे. परंतु समर्थ म्हटले त्या प्राण्यांना तसं वाटत नाही, त्यांच्या दृष्टीनं तेच खूप मोठं असतंय. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, त्या प्राण्यांना जे काय आयुष्य मिळालंय त्याच्यात ते खुश असतात.
पक्षा एवढे लहान नाही, पक्षा एवढे थोर नाही, सर्प आणि मच पाही येण्याची पाडे. पक्षा एवढे लहान नाही. समर्थ काय म्हणतात की पक्षा एवढं पण काय नाही, लहान नाही. म्हणजे पक्षी, साप, मत्स्य हे प्राणी काय हो, अतिशय लहान आहेत का नाही, आणि अतिशय मोठे पण आहेत. अतिशय लहान पण आहेत आणि अतिशय मोठे पण आहे. आणि त्यांच्यापेक्षा लहान वा मोठा दुसरा कोणीही जीव नाही. म्हणजे त्यांना काय वाटतं की आम्ही सगळ्यात काय आहे, थोर आहे. आणि त्यांच्यापेक्षा मोठ्या जीवांच्या, हत्ती, वाघ इत्यादींच्या दृष्टीने ते काय आहेत तो लहान आहेत. लक्षात घ्या. म्हणजे आपण समोरासमोर बघितलं तर काय हो, पक्षी, साप, मासा घ्या, त्यांना ते बाकीचे प्राणी काय वाटणार हो, हत्ती, सिंह, वाघ हे काय वाटणार, मोठे वाटणार. आणि हत्ती, सिंह, वाघांना ते प्राणी काय वाटणार, छोटे वाटणार. म्हणजे पक्षा एवढे लहान नाही, म्हणजे त्यांना काय वाटणार, त्या प्राण्यांना काय वाटणार, ह्या पक्षापेक्षा लहान कोणच प्राणी नाही. आणि ह्यांना काय वाटणार, ह्या हत्तीपेक्षा कोण मोठा प्राणीच नाही. मुंगीपासून थोर थोरे, चढती वाढती शरीरे, त्यांची निर्धारित अंतरे कळो येती. मुंगीपासून थोर थोरे म्हणजे तिथं काय सांगितलंय, मुंगीपासून हत्तीपर्यंत, मोठ्या श्वापदापर्यंत चढती वाढती मोठी असे अनेक काय आहेत हो, शरीरे आहेत. आणि त्यांच्या अंतकरणाचा विचार केला तर तेही अंतकरण पंचके आहेत हे कळून येईल. समर्थ म्हटले मुंगीपासून हत्तीपर्यंत जेवढे काही प्राणी आहेत आपल्याला माहिती असलेले, त्या प्रत्येकामध्ये अंतकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे काय आहे तो अंतकरण पंचक कार्य करत आहेत प्रत्येकामध्ये. नाना वर्ण नाना रंग, नाना जीवनांचे तरंग, एक सुरंग एक विरंग, किती म्हणून सांगावे. नाना वर्ण नाना रंग, अहो किती प्राण्यांचे किती कलर आणि किती रंग हो. वाघाचंच बघा ना, बिबट्या वेगळा दिसतोय, त्याची डिझाईन वेगळी आहे शरीरावरती, पट्ट्याचा वाघ वेगळा, सिंह किती सुंदर दिसतोय, सिंहीण वेगळी दिसते. म्हणजे बघा प्रत्येक प्राण्यांचा कलर, रंग, रंगोटी काय सुंदर केलं हो त्या परमेश्वरानं. अहो फुलपाखरू घ्या, एक फुलपाखरू बघितलं तर मन प्रसन्न होतं, एवढे त्याच्यामध्ये काय केलेले असतात व डिझाईन भरलेले असतात. कोण हे एवढं सगळं करतंय, करणारं कोण आहेत. अनेक डोळ्यांना जेवढे जीव दिसतात आपल्याला, प्राणी पक्षी घ्या, सगळे वेगवेगळ्या कलरचे आहेत का नाही. मग हे सगळे अनेक म्हणजे नाना वर्ण नाना रंग, नाना जीवनाचे तरंग, एक सुरंग एक विरंग, किती म्हणून सांगायचं. अशी अनेक शरीर आहेत, अनेक वर्णाची, अनेक रंगाची, एक वाईट रंगाची, एक सुकुमार, एक कठोर. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, बाबा रे, जी काय शरीर निर्माण केलेली आहेत, नाना वर्ण नाना रंग, म्हणजे प्रत्येकाचा आकार उकार सगळं प्राण्यांचा वेगवेगळा आहे. आणि त्यात माणसाचं तर लय वेगळं आहे. समर्थ म्हटले एवढं लोकसंख्या आहे, 8 अब्ज का काय जगाची लोकसंख्या आहे, त्यापैकी एकही माणूस एकासारखा नाहीये. लक्षात घ्या, एकाही माणसाची शरीराची रचना सेम टू सेम नाही, प्रत्येकाचा देह वेगळा आहे. मग निर्माण करणारा किती श्रेष्ठ असेल, विचार केलाय का कधी विचार केलाय का आपण की अरे प्रत्येक माणूस, आपल्या घरात सुद्धा 4 भावंड असतील, एक उंचीला थोडं कमी, ते एक दुसऱ्यापेक्षा जास्त, एखाद्याचं शरीर एकदम सुंदर, एखादं थोडं नकटं. मग समर्थ म्हटले आपल्याला कुणाच्या देहाला नावं ठेवायची नाही आहेत. प्रत्येक देह निर्माण कुणी केलाय हो, त्या परमेश्वरानं केलाय. मग 4 बहिणी जरी असतील तरी 4 बहिणींमध्ये जमीन आसमानाचा फरक असतो, स्वभावामध्ये, रंग रूपामध्ये, शरीर रचनेमध्ये. समर्थ म्हटले कितीतरी बदल असतो. मग हा बदल निर्माण केला कोणी, ह्याचा आपण विचार केलाय का हो. तो निर्माण करणारा किती श्रेष्ठ असेल याचा कधी विचार केलाच नाही. कारण का हो, आपली बुद्धी तिथपर्यंत चालतच नाही. आपल्याला विचार करायला लावलं कुणी, हे विवरण, हे श्रवण मनन जर असेल तर आपण विचार करू शकतो. लक्षात ठेवा, विचार करायला लावणं
एवढी बुद्धी देणं हे सुद्धा परमेश्वराचंच काम आहे, लक्षात घ्या. म्हणजे सद्गुरू परंपरा आपल्याला शिकवते विचार करायला, म्हणजे आपली बुद्धी तिथपर्यंत चालवते, हे आपलं महत्भाग्य. लक्षात घ्या, आज हे जे विवरण करतो आपण, एवढं श्रवण करतो, त्याच्यातूनच आपल्याला हे कळतंय ना, आपली बुद्धी तिथपर्यंत कार्य करायलाच लागते. मग एवढं यातूनच काय निर्माण होतात हो, शास्त्रज्ञ निर्माण होतात ना, संशोधक बुद्धी निर्माण होती ना. मग समर्थ म्हटले संशोधन करता आलं पाहिजे, शोधता आलं पाहिजे की काय हो, एवढे रंगरंगोटी केलेले प्राणी निर्माण केलेले आहेत. अहो, अनेक आपण साधा घराला कलर दिला तर तो कलर काय जातो, उडून जातो. लक्षात घ्या, काही दिवसानंतर काही वर्षानंतर तो कलर फिक्का पडत जातो. समर्थ म्हटले प्राण्यांना दिलेले कलर जसे जन्माला आले तेच कलर शेवट मरेपर्यंत त्या त्वचेत सुद्धा बदल होत नाही. लक्षात ठेवा, त्या कलरमध्ये कसलाच बदल पडत नाही. मग गॅरंटी किती आहे. आणि आपण म्हणतो काय, समर्थ म्हटले कलर गेला तर पैसे वापस, एवढी कलरची गॅरंटी देऊन पाठवले सगळे देह. मग आपण काय म्हणतो, मी खूप सुंदर, मी खूप म्हणजे मी खूप असा, मी खूप तसा. समर्थ म्हटले मला माहीत आहे मी कसा पाठवलाय तुला. म्हणजे प्रत्येकाला कसं पाठवलं आहे हे त्याला माहिती आहे, आणि प्रत्येकाला म्हणजे वेगळं बनवलं आहे ना. लक्षात घ्या, आडव्या प्राण्यांमध्ये खूप सिमिलर सगळ्यांचं कांतीसारखीच, म्हणजे ते दिसत नाहीत. पण माणूस हा काय आहे हो, धूर्त आहे. माणूस काय आहे, माणूस हा प्राणी धूर्त आहे, म्हणून एकासारखं एक केलं नाही. लक्षात घ्या, सगळे समान असते तर काय झालं असतं, विषय विकारांनी सगळं मांजलं असतं. समर्थ म्हटले वेगळं आहे, सगळे रंगरूपाने वेगळे आहेत तरी कर्म चुकीची घडतायत. आपलीच पत्नी ओळखता आली पाहिजे, आपलाच पती ओळखता आला पाहिजे. समर्थ म्हटले तरीही चुकीची कर्म घडतायत. मग विचार करा, जर सगळे बाकीच्या प्राण्यांमध्ये आणि माणसामध्ये का फरक ठेवलाय व समर्थ म्हटले निश्चित ठेवलाय का तर जाणीव रूपाने विषय विकारा कसे वापरायचे, कसे यूज करायचे हे कोणाला शिकवलंय, फक्त मनुष्याला शिकवलंय. म्हणून दुसऱ्या म्हणजे जे काय दुसऱ्या योनीमध्ये जन्माला घेतलेले प्राणी आहेत त्यांच्यामध्ये ह्या बुद्धी नाही आहे. समर्थ म्हटले त्यांना विषय विकार कसे वापरायचे कळत नाही. परमेश्वरानं ज्या बंधनात त्यांना घालून दिले त्या पद्धतीनंच ते काय करतायत व वावरतायत. माणूसच असा आहे की आपल्या काय करतो, सीमारेषा ओलांडतो माणूसच. म्हणून देवाला सुद्धा काळजी होती, म्हणून त्यानं एकासारखा एकही बनवला नाही. त्याला कारण आहे का, माणूस लय धूर्त चतुर आहे. तो काय म्हटला असता, आता सगळ्याच्या बायका सारख्याच असत्या तर काय केलं असतं ते बघा. समर्थ म्हटले कारण माणूस हा काय आहे, खूप चतुर आणि चॅप्टर आहे, परंतु देव हा खूप श्रेष्ठ आहे. देवाला सगळं माहिती आहे, म्हणून देवाने तसं निर्माण केलेलं आहे. म्हणून समर्थ म्हटले नाना वर्ण नाना रंग, नाना जीवनाचे तरंग, एक सुरंग एक विरंग, किती म्हणून सांगावे. एके सकुमारे एके कटोरे, निर्माण केली जगदेश्वरे, सुवर्णासारखी शरीरे दैदिप्यमाने. बघा, समर्थ म्हटले काही शरीरे सुकुमार आहेत, काही कठोर आहेत, काय काय हो सगळं कुणी निर्माण केलंय हो, ते जगदीश्वरानंच निर्माण केलंय ना. हे सुकुमार कठोर आणि काही तर सुवर्णासारखी दैदिप्यमान असे अनंत जीव, अशी अनेक शरीरे कोणी निर्माण केलेली आहेत हो, त्या जगदीश्वरानं निर्माण केलेली आहेत. शरीर भेदे आहार भेदे, वाचा भेदे गुण भेदे, अंतरी वसिजे अभेदे एक रूपे. काय सांगितलंय, शरीर भेदे आहार भेदे म्हणजे शरीर आहार वाचा गुण इत्यादिका संबंधाने त्यांच्यात भेद दिसले तरी सर्वांच्या अंतकरणात अभिन्न असा आत्मा, आत्माच काय हो, एकटा एकच अंतरात्मा काय आहे, नांदत आहे ना. म्हणजे शरीर आहार वाचा गुण इत्यादी का संबंधाने त्यांच्यात कोण हे करत आहे हो, म्हणजे त्यांच्या खाण्यापिण्यात गुणात आहारात बदल जरी असला तरी सर्वांच्या अंतकरणात वावरणारा तो कसा आहे व अभिन्न म्हणजे एकच आहे ना.
समर्थांना इथं काय सांगायचं, प्रत्येकाचं शरीरयष्टी वेगळी असेल, आहार वेगळा असेल, त्याचं राहणीमान वेगळं असेल, त्याचं बोलणं वाचा वेगळी असेल, त्याचं गुण वेगळं असेल, म्हणजे सगळ्यांमध्ये भेद जरी असला तरी अंतरी जो वसतोय, अंतरी जो कार्य करतोय तो एकच आहे. हे लक्षात ठेवता आलं पाहिजे हो. सर्वांच्या अंतःकरणामध्ये जो कार्य करतोय तो कोण आहे हो? एकच आहे. एक त्रासके एक मारके, पाहो जाता नाना कौतुके, किती एक अमोलिके सृष्टीमध्ये. एक त्रासके एक मारके, काय सांगितलंय? एक त्रासके एक मारके, पाहो जाता नाना कौतुके, किती एक अमोलिके सृष्टीमध्ये. म्हणजे सृष्टीमध्ये, ह्या सृष्टीमध्ये काही प्राणी काय असतात तो त्रास देणारे. आता वाघ, सिंह, रानडुक्कर असे प्राणी काय करतात तो त्रास देतात ना. माणसं म्हणजे माणसाला त्रास देतात, खाऊन टाकतात ना ही प्राणी. वाघ, सिंह आपल्या म्हणजे माणूस जर त्यांच्यासमोर गेला तर ते ठेवणार आहेत का? ठेवत नाहीत. म्हणजे काही प्राणी काय करत असतात, खूप त्रास देणारे असतात हो. म्हणजे त्रासक म्हणजे भीती, त्यांची भीती वाटते ना माणसाला. आणि काही हिंस्र असतात म्हणजे मारणारे. आता एखादा बैल मारणार असतो, एखादी म्हैस मारणारी असते, एखादी गाय मारणारी असते. म्हणजे हे सगळे काय पाहायला लागलं तर हे सगळे काय तो अद्भुत चमत्कार आहेत. म्हणजे हे सगळं पाहायला गेलं तर सृष्टीमध्ये अनेक काय तो चमत्कारच आहेत ना. प्रत्येक प्राण्यांचा जर आपण विचार केला तर काही मावळ प्राणी आहेत, काही हिंस्र प्राणी आहेत. प्रत्येकाची जडणघडण शरीराची वेगळी आहे. हे असं पाहून म्हणजे कधी कधी काय वाटतं हो, त्या निर्माणकर्त्याची काय वाटते हो, प्रशंसा करावी वाटते ना. असं कसं हे जीव निर्माण केले असतील आणि प्रत्येकामध्ये तूच कार्याला आहे, मग हे जीव निर्माण तरी कसे केले हे काय वाटतं आपल्याला. कित्येक अमोलिके सृष्टीमध्ये म्हणजे कौतुक वाटतंय हो. त्या बनवणाऱ्याचं कौतुक वाटतंय की असे अनेक प्राणी काय केलेत हो, त्यांना निर्माण केलेत. ऐसी अवघी विवरण पाहे, ऐसा प्राणी कोण आहे, आपल्या पुरते जाणो न राहे किंचित मात्र. ऐसी अवघी विवरण पाहे, समर्थ म्हटले की ह्या सर्वांचे विवरण करून पाहिल असा प्राणी कोण आहे. म्हणजे जो तो आपल्यापुरता काय करतो, आपल्यापुरता विचार करतो ना. मग असा प्राणी कोण आहे की आपल्यापुरते जाणो न राहे किंचित मात्र. असं कोण आहे हो की हे सगळं विवरण पाहिल आणि काय करेल, अल्पभाग आपल्यापुरता राखून ठेवेल. असा कोण आहे? असा समर्थान काय म्हणतात, असं सगळं विवरून पाहता आलं पाहिजे. आणि असा प्राणी कोण आहे हो? अहो फक्त मनुष्य प्राणीच आहे ना, की ज्याला काय करता येऊ शकतं, विवरण करता येऊ शकते, आपल्यापुरती जाणीव निर्माण करता येऊ शकते. असा एकच प्राणी आहे. कुठला? मनुष्य प्राणी. हे लक्षात आलं पाहिजे. समर्थ म्हटले नवखंड हे वसुंधरा, सप्तसागरांचा फेरा, ब्रह्मांडा बाहेर निरा कोण पाहे. आता संशोधन करतोय ना आपण. चंद्रावर जायला किती खर्च येतो आपल्यालाच माहिती आहे. मग विचार करा, हे चंद्र सूर्य हे आपल्याला दिसतंय ब्रह्मांड, हे नवखंड हे वसुंधरा, सप्तसागरांचा फेरा. किती समुद्र आहेत, सागर किती आहेत ह्या पृथ्वीवरती हो? 7 सागर आहेत ना. मग समर्थ म्हणले ही नवखंड पृथ्वी व तिच्या भोवतालचा 7 समुद्रांचा वेढा, तसेच ब्रह्मांडाबाहेरील असणारे पाणी, हे सर्व कोण पाहतंय हो? कधी विचार केलाय का की ही सृष्टी जशी म्हणजे हे 7 समुद्र, या ब्रह्मांडाबाहेरील पाणी, याचा कधी आपण विचार केलाय का हो? त्या निरामध्ये जीव असती, पाहो जाता असंख्याती, त्या विशाळ जीवांची स्थिती कोण जाणे. त्या पाण्यामध्ये पण काय आहेत हो, अनेक जीव आहेत. समर्थ म्हटले लहान मोठे असे काय आहेत. पाहायला गेलं तर त्या पाण्यामध्ये असं लहान मोठं अनेक जीव आहेत. आणि त्या प्रचंड म्हणजे तिथं पण जीवसृष्टी आहे हो. त्या ब्रह्मांडाबाहेर जे पाणी आहे त्यामध्ये पण काय आहेत हो, अनेक लहान मोठे जीव आहे.
याचा विचार कधी केलाय का समर्थ म्हटले. जेथे जीवन तेथे जीव हा उत्पत्तीचा स्वभाव, पाहता याचा अभिप्राव उदंड असे. जेथे जीवन तेथे जीव, काय सांगितलंय हो? जेथे जीवन तेथे जीव म्हणजे जेथे पाणी आहे तिथं काय असणार व जीव असणारच ना. म्हणजे हा सृष्टीचा स्वभावच आहे की जिथं पाणी तिथं जीव. कारण ह्याचा म्हणजे समर्थ काय म्हणतात, जिथं पाणी आहे तिथं जीव निर्माण होणारच. कारण आपण प्रत्येक प्राणी कशावरती अवलंबून आहे व पाण्यावरती अवलंबून आहे. मग जिथं पाणी तिथं जीव हा उत्पत्तीचा काय आहे, स्वभावच आहे. पाहता याचा अभिप्राव उदंड दिसे. आणि पाहायला गेलं तर हे सर्वांना लागू पडतंय ना हो. जिथं पाणी असेल तिथं जीव असणार आहे. हा काय आहे, उत्पत्तीचा स्वभाव आहे. पृथ्वी गर्भी नाना नीरे, त्या नीरामध्ये शरीरे, नाना जिनस लहान थोरे कोण जाणे. पृथ्वी गर्भी नाना नीरे, पृथ्वीच्या गर्भामध्ये किती पाणी आहे हो. आपण पाहायला गेलो तर काय 71% पाणी आहे आणि 29% काय आहे, पृथ्वी आहे म्हणजे जमीन आहे. मग समर्थ म्हटले या पाण्यामध्ये म्हणजे पृथ्वीच्या पोटामध्ये हे 71% पाणी आहे. त्या पाण्यात अनेक प्रकारचे काय आहेत तो लहान मोठे देह आहेत. ते कोणाला माहित आहे? निर्माण करणार आहे त्यालाच माहित आहे ना. आपल्याला कुणाला माहित नाही. आपण नुसता विचार करायचा की काय एवढ्या 71% पाणी आहे त्यामध्ये किती जीव असतील जे तुम्ही कधी बघितले सुद्धा नसतील. एवढे जीव आहेत. लक्षात घ्या, लहान मोठे सगळ्या प्रकारचे. बघा समुद्रात सुद्धा मासे कधी गेला म्हणजे समुद्राच्या किनारी कधी गेला तर बघा माशाच्या अनेक प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे मासा म्हणजे एकच नाही मासा. समर्थ म्हटले अनेक माशांचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे हा त्या माशांना निर्माण करणारा कोण असेल? अहो सोनेरी मासे, गुलाबी मासे, काळ्या कलरचे मासे म्हणजे अनेक रंगबिरंगी मासे पाहायला मिळतात. समर्थ म्हटले वेगळ्या वेगळ्या आकाराचे मासे, चपातीवानी एक एक मासा बघायला भेटतो, त्याला एक शेपटी असते. मग समर्थ म्हटले काय काय सापावानी मासे म्हणजे समर्थ म्हटले किती माशाचे प्रकार बघा. मग हे निर्माण करणारा किती श्रेष्ठ असेल. कधी विचार केलाय का की या पाण्यामध्ये असंख्य किती जीव राहत असतील. किती जीव या पाण्यामध्ये काय करत असतील, राहत असतील. पृथ्वी एक प्राणी अंतरिक्ष असती, तेही नाही देखली क्षिती, वरच्यावरी उडवून जाती पक्ष फुटल्यानंतरे. एक प्राणी म्हणजे समर्थ काय म्हणतात की काही पक्षी आकाशातच असतात आणि त्यांच्या दृष्टीला पृथ्वी पडतही नाही. म्हणजे पंख फुटल्यानंतर त्या वरच्यावरच काय होतात व उडून जातात. म्हणजे ते प्राणी कधी पृथ्वी पाहतच नाहीत, झाडावरच राहतात व वरच्यावरच राहतात आणि वरच्यावरच उडून जातात, खाली कधी येतच नाहीत. असे हे अनेक पक्षी आहेत. नाना खेचरे आणि भूचरे, नाना वनचरे आणि जळचरे, 84 लक्ष योनी प्रकारे कोण जाणे. नाना खेचरे आणि भूचरे म्हणजे समर्थांनी इथं काय सांगायचंय की खेचर आकाशात उडणारे प्राणी, भूचर, वनचर, जलचर इत्यादी 84 लक्ष योनीतील प्रकार कोणाला माहित आहे. म्हणजे 84 लक्ष जीव योनीत किती प्रकार आहेत. 84 लक्ष जीव योनी म्हणल्यानंतर किती प्रकार आहेत प्राण्यांचे. पण हे जाणतंय कोण? आपल्याला कशा कशात जन्म घ्यावा लागतोय लक्षात घ्या. झाड सुद्धा काय आहे हो त्या 84 लक्ष जीव योनीत मोडतं. कारण का त्याच्यामध्ये पण काय आहे, जीव आहे. मग लक्षात घ्या. मग आपल्याला जर मुक्ती नाही मिळाली, एक विचार करा. समर्थ म्हटले विचार करता आलं पाहिजे, विवरण करता आलं पाहिजे, श्रवण करता आलं पाहिजे. एक विचार करा, जर आपल्याला मुक्ती नाही मिळाली तर या 84 लक्ष जीव योनीमधून आपल्याला काय करावं लागतो, प्रवास करावा लागतो. म्हणजे सारखं जगायचं, जन्म घ्यायचा मरायचा, जन्म घ्यायचा मरायचा. म्हणजे नुसता मनुष्य देह मिळत नाही. कुठलं जन्म मिळतात व हे सूक्ष्माहून सूक्ष्म किडे होऊन मरावं लागतं. म्हणजे एक एक दिवसाचं आयुष्य असतं, 2 दिवसाचं असतं, 4 दिवसाचं असतं. म्हणजे असे वेगवेगळ्या आकारामध्ये जन्म घ्यावा लागतो.
मग अशा 84 लक्ष जीव विचार करा. समर्थ म्हटले विचार करता आला पाहिजे. म्हणजे समर्थांनी एवढं आपल्याला कशासाठी दिले, एवढे प्राणी आपल्याला अभ्यास करायसाठी दिलेत. समर्थ म्हटले अभ्यास करता आला पाहिजे. अभ्यास म्हणजे कसा अभ्यास करायचा आहे, समर्थ म्हटले एवढं सांगण्या पाठीमागचा उद्देश काय आहे समर्थांचा, की बाबा रे ही 84 लक्ष जीव योनी आहे. खेचर, भूचर, वनचर आणि जळचर हे 4 प्रकारचे काय आहेत, सूक्ष्मजीव ह्या 4 प्रकारातच मोडतात. कशा कशामध्ये, खेचर, भूचर, वनचर आणि जळचर ह्यामध्येच काय आहे, ही 84 लक्ष जीव योनी भरलेली आहे ह्या 4 प्रकारात, खेचर, भूचर, वनचर आणि जळचर. मग समर्थ म्हटले एक सूक्ष्माहून विचार आला पाहिजे हो. प्रत्येक मनुष्य देहाला विचार करता आला पाहिजे. बाबा रे कितीही पैसा कमवला तरी तो हितच राहणार आहे, जीवाला मुक्ती मिळणार नाही. प्रत्येक माणसाला आवश्यक काय आहे हो, मुक्ती आवश्यक आहे. आणि हे जाणून कुठं घ्यायचंय, ही जाणीव मनुष्य देहात आल्यानंतरच भेटते. समर्थ म्हटले मग आपल्याला ह्या योनीमध्ये असतानाच, मनुष्य देहामध्ये असतानाच आपल्याला या गोष्टीची जाणीव घ्यायची. जाणीव घेऊन अंतरीच्या अंतरात्म्याला उत्तमाचे कर्म करायला शिकवायचे. मग अंतरीचा अंतरात्मा आपण जसे प्रकारे वागतो, विवरतो, त्या पद्धतीनं आत्मा देखील होतो. लक्षात घ्या. म्हणजे आपण चांगली कर्म केली तर आत्मा हीच आपल्याबरोबर चांगलीच कर्म करतो. आपण वाईट कर्म केली तर आत्मा हे आपल्यासारखाच वाईट कर्म करतो. म्हणून समर्थ म्हटले या 84 लक्ष जीव योनीत वावरत असताना बघा रे, डोळ्यानं बघा, प्रत्येक जे सूक्ष्म जीव दिसतायत ते प्रत्येक बघायला शिका. कारण समर्थ म्हटले जर मुक्ती नाही मिळाली, मनुष्य देहात राहून मुक्ती जर नाही मिळवली, मोक्ष जर नाही मिळवला, तर या प्रत्येक जीवामध्ये आपल्याला जन्म घ्यावा लागेल. मग पिसवा व्हावं लागेल, व्हावं लागेल, अनेक. म्हणजे आपल्याला जे डोळ्यानं दिसत आहे ते फक्त नावं सांगतोय आपण, याच्याही पेक्षा घाण प्राणी सुद्धा असतात. लक्षात घ्या. समर्थ म्हटले प्रत्येक योनीमध्ये आपल्याला जन्म घेऊन आणि सारखं म्हणजे जन्म घ्यायचा मरायचा असं 84 लक्ष जीव योनीपर्यंत आपल्याला काय करावं लागेल हो, जन्म घ्यावा लागेल आणि मरावं लागेल. मग कुठंतरी जाऊन मनुष्य देह मिळतो. म्हणजे 83,09,999 योनी पार करून आल्यानंतर आपल्याला मनुष्य देह भेटतो. समर्थ म्हटले मग एवढ्या योनी फिरायचं सोपं आहे का प्रत्येक जीवामध्ये? म्हणजे हा विचार अंतरी आत्ताच करता आला पाहिजे. समर्थ म्हटले की ह्या प्रत्येक घाणीमध्ये आपल्याला जावं लागेल. जर मनुष्य देहामध्ये अंतरी जाणीव ठेवून जर आपल्याला मोक्ष नाही मिळाला तर आपल्याला प्रत्येक जीवामध्ये जन्म घ्यावा लागेल. लक्षात घ्या. मग प्रत्येक विचार करा, प्रत्येक जीवाचा विचार करा. म्हणजे प्रत्येक जीवाचं आयुष्य, प्रत्येक जीवाचं राहणीमान, म्हणजे अशा प्रत्येक घाण असो काय असो, कसल्याही प्राण्याच्या आपल्याला काय घ्यावा लागेल व जन्म घ्यावा लागेल. असं अखंड आपल्याला मरत म्हणजे जन्म घेत मरत मग आपल्याला शेवटी हा मनुष्य देह प्राप्त. म्हणजे आपण अगोदर ह्या योनीतून आलोय. लक्षात घ्या. समर्थ म्हटले आलोय, परंतु आता आपल्याला काय मिळालंय हो, मनुष्य देह मिळालाय. मग विचार करता आला पाहिजे की आपल्याला आता जन्म पुरेसा आहे. म्हणजे जन्म जर थांबवायचा असेल तर, म्हणजे जन्म थांबवणे ह्यालाच मोक्ष म्हणतात. म्हणजे ह्या 84 लक्ष जीव योनीत पुन्हा पुन्हा मरणे जगणे हे बंद जर करायचं असेल, समर्थ म्हटले, तर आपल्याला ह्या मनुष्य देहामध्ये ह्या जीवाला मोक्ष मिळवून देता आलं पाहिजे. आणि मोक्ष मिळवणं काय पैसे देऊन मोक्ष मिळत नाही. एखाद्याला म्हणा की काय नाही बाबा, माझ्या अब्जाधीश आहे, एवढे पैसे घे तुला, पण मला मोक्ष दे. समर्थ म्हटले मोक्ष मिळणार नाही. मोक्ष काय रस्त्यावर नाही. मोक्ष काय असा भ्रष्टाचार करून मिळणार नाही. मोक्ष मिळवण्यासाठी अंतःकरण पवित्र पाहिजे आणि निर्वासना पाहिजे हो. समर्थ म्हटले जाताना कुठलीही वासना नको, कोणत्याही
गोष्टीची काय नको, वासना नको, त्यावेळेस आपल्याला काय मिळणार आहे? मोक्ष मिळणार आहे. म्हणून समर्थ म्हटले की सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करता आला पाहिजे. एक प्राणी अंतरिक्ष असती, तेही नाही देखली क्षिती, वरच्या वरी उडवून जाती पक्ष फुटल्यानंतरे. नाना खेचरे आणि भूचरे, नाना वनचरे आणि जळचरे, 84 लक्ष योनी प्रकारे कोण जाणे. कोण विचार तरी करतंय का? 84 लक्ष जीव योनीत कसले कसले जीव आहेत आणि कसल्या कसल्या जीवांमधून आपण आलोय, ह्याचा कधी विचार केलाय का कोणी? करायचा. समर्थ म्हटले करता आला पाहिजे. परत आपल्याला ह्या जीव योनीत जायचं नाही. उष्ण तेज वेगळे करुणी, जेते तेते जीव योनी, कल्पनेपासून होती प्राणी कोण जाणे. उष्ण तेज वेगळे करुणी, जेते तेते जीव योनी, म्हणजे कल्पनेत सुद्धा काय होतात ते प्राणी जन्माला येतात आणि मरतात. म्हणजे असे सुद्धा काय काय आहेत? प्राणी आहेत. कारण का? उष्ण तेज. कारण अनेक ठिकाणी, म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय? उष्ण तेज तेवढे वेगळे करून प्रत्येक ठिकाणी बाकीच्या सर्व सृष्टीत जीव आहेत. फार काय, कल्पनेपासून सुद्धा कित्येक प्राणी उत्पन्न होतात. हे कुणाला माहीत आहे? कुणालाच माहीत नाही हो. काय होतात? निर्माण होतात. एक नाना सामर्थ्य केले, एक इच्छेपासून झाले, एक शब्दासरसे पावले श्रापदेह. एक नाना सामर्थ्य केले म्हणजे कोणी तपादिकांच्या, म्हणजे तप करत होते त्यांच्या सामर्थ्यापासून झाले हो. आपल्याला माहिती आहे द्रुपद राजा, त्यानं स्वतःच्या तपश्चर्या करून मुलं जन्माला घातली ना. म्हणजे द्रुपद राजानेच द्रौपदीला आणि दुष्यम का काय त्याचं नाव, त्याला काय घातलं हो? जन्माला घातलं ना. म्हणजे अग्नीपासून त्यांचे देह निर्माण झाले. द्रौपदी मनुष्य देह नव्हता तो, ते उष्णतेपासून निर्माण, म्हणजे सामर्थ्य, तपाच्या सामर्थ्यानं काय केलं तो? द्रौपदीचं शरीर निर्माण झालं होतं. म्हणजे द्रुपद राजाने स्वतः काय केलं? तपश्चर्या केली, कठीण तपश्चर्या करून, आणि जन्माला घातलं. ते तर कशासाठी घातलं होतं? फक्त सूड उगवायसाठी. समर्थ म्हटले बघा कुणाचा कार्यभाग कसा असतो. म्हणून लक्षात घ्या, तपश्चर्या करून काय काय जीव काय झाले हो? निर्माण झाले. म्हणजे माहिती असावं म्हणून समर्थ म्हटले प्रत्येक, म्हणजे एक नाना सामर्थ्य केले, एक इच्छेपासून झाले. म्हणजे काय काय कशापासून निर्माण झाले हो? कित्येक इच्छेपासून होतात. आणि कोणी एखाद्या ऋषीनं जर शाप दिला तर त्या शापासाठी काय घ्यावा लागतो? जन्म घ्यावा लागतो आणि परत उस शाप घ्यावा लागतो. म्हणजे लक्षात घ्या, गेल्या वर्षी काय, गेल्या जन्मात काय शाप मिळाला असेल तर तो शाप फेडायसाठी परत जन्म घ्यावा लागतो. म्हणजे लक्षात घ्या, काय काय कशासाठी, काय इच्छेपासून झाले, काय शब्द टाकला म्हणून झाले निर्माण, काय शापामुळे झाले. एक देह बाजीगरीचे, एक देह ओडंबरीचे, एक देह देवतांचे नाना प्रकारे. देह तरी काय साधे आहेत का? समर्थ म्हटले काय काय देह गारुड विद्येने, म्हणजे गारुडी विद्येने कित्येक देह काय होता तो? माया. माये त्याला काय म्हणायचे हो? म्हणजे काय काय देह असे निर्माण व्हायचे की काय हो? दिसताना काय दिसणार? आपल्यासारखे हुबेहूब दिसणार, परंतु ते ओरिजिनल नसणार, मायारूपी, मायावी देह. काय काय कशा मायावी देह. कित्येक राक्षस, म्हणजे कित्येक राक्षस पण देह असतात ना, आणि कित्येक देवतांचे पण देह असतात. म्हणजे कित्येक देवताही अनेक देह घेणारे आहेत. असे अनेक प्रकार आहेत हो. असे अनेक काय आहेत? प्रकार आहेत. कोणाचे? शरीराचे. म्हणजे समर्थ म्हटले कोण राक्षस म्हणून जन्माला येतो, कोण देव म्हणून जन्माला येतो, कोण मायावी म्हणून जन्माला येतो. आपण पाहिलेलं आहे महाभारत रामायण मालिकेमध्ये, आपण पाहिलेलं आहे अनेक जीव असे काय झालेले आहेत, निर्माण झालेले आहेत ना. राक्षस म्हणजे एखाद्याला शाप मिळाला म्हणून परत जन्म घ्यावा लागला, असं आपण कुठं पाहिलेलं आहे? मालिकांमध्ये पाहिलेलं आहे, ग्रंथांमध्ये वाचलेलं आहे. म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी काय केल्या लक्षात आल्या पाहिजेत. एक क्रोधापासून झाले,
एक तपापासून जन्मले, एक उश्रापे जपावले पूर्वदेह. बघा आपण बघितले की महादेवांना क्रोध आला तर त्याच्यातून सुद्धा काय झाले हो, उत्पत्ती झाली ना देहांची. मग कोणी तपापासून जन्मले म्हणजे आपण बघितलं तपातून कोण निर्माण झालं हो, द्रौपदी निर्माण झाली ना. तिचा भाव दुष्यम तो पण निर्माण झाला ना. परत अनेक देह म्हणजे एक उश्रापे पावले पूर्व देह. काय कायांना काय मिळाला, शाप मिळालेला. आपण सद्गुरु चरित्रामध्ये वाचलेलं आहे की त्या राजाला काय मिळाला हो, ब्रह्मराक्षस हो म्हणून काय मिळाला, शाप मिळाला. परत त्याला उशाप म्हणून पूर्वदेह त्याला मिळाला ना 12 वर्षानंतर. त्याचा आहे असा काय झाला, देह झाला. म्हणजे असेही देह निर्माण झाले कुणामुळं, त्याच्यामुळं. म्हणजे हे सगळं कुणामुळं शक्य झालं, त्या जीवेश्वरामुळे. जीवेश्वरानेच हे सगळं काय केले हो, निर्माण केले. ऐसे भगवंताचे करणे किती म्हणून सांगणे, विचित्र मायेच्या गुणे होत जाते. हे सगळं काय हो, भगवंताचीच करणे आहे ना. हे सगळं करणं कुणाचं आहे, समर्थ म्हटले भगवंताचं आहे. आणि किती म्हणून सांगायचं, समर्थ म्हटले की ऐसे भगवंताचे करणे किती म्हणून सांगणे, विचित्र मायेच्या गुणे होत जाते. ही अशी भगवंताची माया आहे हो, ही भगवंताची लीला विचित्र आहे. ती किती म्हणून सांगावी. म्हणजे मायेच्या योगाने ही सर्व काय होते, घडामोड होते. म्हणजे भगवंताची लीला काय आहे, समर्थ म्हटले विचित्र आहे. माया गुणे सर्व काय होत जाते. नाना अवघड करणी केली, कोणी देखिली ना ऐकली, विचित्र कळा समजली पाहिजे सर्वे. काय सांगितलं, नाना अवघड करणी केली. नाना अवघड काय केली, समर्थ म्हटले करणी केली, कोणी देखिली ना ऐकली, विचित्र कळा समजली पाहिजे सर्वे. म्हणजे ही काय आहे हो, देवाची करणीच आहे ना. ही सृष्टी रचना म्हणजे देवाची विचित्र काय आहे, करणीच आहे. आणि कुणी देखली ना ऐकली, ही कुणी बघितलेली नाही, कुणी ऐकलेली नाही, कुणी पाहिलेली नाही. म्हणजे असल्या प्रकारची विकट रचना सृष्टीची काय झालेली आहे. म्हणजे तिच्यातील देवांची अद्भुत लीला सगळी कळली पाहिजे. समर्थ म्हटले आपल्याला कळलं पाहिजे हो, हे सगळं कुणी केलंय, हे सगळं निर्माण कोण करू शकतं. असं कधी आपण जन्माला आलो म्हणून आपल्याला कळतंय ना, काय हे निर्माण केलंय, कुणी निर्माण करता किती श्रेष्ठ असेल, हे काय केलं पाहिजे, आपल्याला कळलं पाहिजे. समर्थ म्हटले थोडे बहुत समजले, पोटापुरती विद्या शिकले, प्राणे उगेच गर्वे गेले, मी ज्ञाता म्हणून. बघा थोडे बहुत समजले, पोटापुरती विद्या शिकले, प्राणी उगेच गर्वे गेले, मी ज्ञाता म्हणून. बघा आपण थोडं शिकलो म्हणजे आपल्याला थोडं समजलं तर आपल्याकडे लगे अहंकार येतो. समर्थ म्हटले पोटापुरती विद्या शिकला आणि मी ज्ञाता म्हणून काय होतो, मिरवतो ना. म्हणजे एक डॉक्टर घ्या, वकील घ्या, प्रत्येकाला काय वाटतं, मी किती ज्ञानी आहे, मी किती श्रेष्ठ आहे, 4 पुस्तकातलं ज्ञान मिळवलंय समर्थ म्हटले तुम्ही. परंतु म्हणजे कुणाला नावं ठेवायची नाही आहेत. समर्थ म्हटले ज्याच्याकडं अहंकार आलाय, हे ज्ञान घेऊन ज्यांच्याकडं अहंकार येतोय त्यांच्यासाठी आहे. समर्थ म्हटले की आपण 4 पुस्तकं शिकून विद्या मिळवतो, डिग्री मिळवतो आणि आपल्याला वाटतं मी खूप ज्ञानी आहे. समर्थ म्हटले अरे तुझ्याही पेक्षा ज्ञानी काय आहेत म्हणजे आपल्यापेक्षाही ज्ञानी तो सर्वेश्वर आहे, तो परमेश्वर आहे, तो जीवेश्वर आहे. हे समर्थांना दाखवून द्यायचं की काय आपण ज्ञाता नाही हो. समर्थ म्हटले कारण आपण ही आपली म्हणजे कशी आहे, समर्थ म्हटले पोट भरवायची विद्या आहे. आणि आपण गर्व करून काय उपयोग, समर्थ म्हटले ही आपली पोटापुरती विद्या आहे हो. डॉक्टर झालं, वकील झालं, शिक्षक झालं, इंजिनियर झालं, प्रत्येक म्हणजे कोणी काही जरी शिकलेलं असेल, समर्थ म्हटले उच्च शिक्षित असेल, फार MA पर्यंत शिकलेला असेल, PhD झालेली असेल, PhDच्या पुढचंही झालेलं असेल, तरी समर्थ म्हटले त्यालाही निर्माण करणारा तो श्रेष्ठ आहे हो. ह्या आपल्या सगळ्या विद्या काय आहेत, समर्थ म्हटले पोट भरवायचे, पोट भरवायच्या विद्या आहेत.
आपण ज्ञाता म्हणून गर्वाने फुगून जाणे नाही. ज्ञाता कोणाला म्हणायचो? संत शिकलेही नव्हते. संत ज्ञानेश्वरांनी कुठल्या शाळेत पण गेले नव्हते, परंतु ग्रंथरचना केली ना. ज्ञानेश्वरी लिहिली, त्या एका ओवीवर PhD करतात. काय करतात लोक? एका ओवीवरती PhD करतात. मग लक्षात घ्या, समर्थ म्हटले PhD जरी केली तरी आपण ज्ञाता होतोय का? ज्ञाता कोण आहे? ज्याला अंतकरण म्हणजे ज्ञाता कुणाला म्हणायचं? ज्याला जाणीव रूपाने या सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत, ज्याला मोक्ष कसा मिळवायचा, म्हणजे ह्या परमेश्वरानं निर्माण केलेला हे मायाजाळच आहे. व सृष्टी म्हणजे काय आहे? मायाजाळच आहे. या मायाजाळामधून सुटून जो निर्माण करणार आहे त्याच्याकडे जो जीव जातो तो खरा ज्ञाता. समर्थांना इथं काय सांगायचंय? आपण सगळे अज्ञानी आहे. आपल्या सगळ्या विद्या ज्या मिळवल्यात, सगळ्या ज्या डिग्र्या मिळवल्यात त्या काय आहे? समर्थ म्हणले एवं पोट भरावाच्या विद्या आहेत सगळ्या. असा कोण आहे की जो या सर्व गराड्यातून सुटून जो निर्माण केलंय त्याच्याकडे एकरूप झालाय? असं कोण आहे का जीव? तो खरा ज्ञाता आहे. समर्थ म्हटले तसा जीव असेल तर तो खरा ज्ञाता आहे. अन्यथा कोणीही ज्ञाता नाही. आपल्याकडे ज्या काही डिग्र्या आहेत त्या एवं पोट भरावाची विद्या आहेत. लक्षात घ्या. ज्ञानी एक अंतरात्मा, सर्वामध्ये सर्वात्मा, त्याचा कळावया महिमा बुद्धी कैची. समर्थ म्हटले ज्ञानी कोण आहे? खरं ज्ञानी कोण आहे हो? तो अंतरीचा अंतरात्मा आहे. बाकी सर्व काय आहे? समर्थ म्हटले ज्ञानी एक फक्त अंतरात्मा आहे आणि सर्वांच्या ठिकाणी व्यापलेला आहे हो. सर्वांच्या ठिकाणी सर्वात्मपणाने भरलेला व्यापक अंतरात्मा तेवढा काय आहे? खरा ज्ञाता होय. पण त्याचा महिमा कळण्या इतकी बुद्धी कोणाला असणार? त्याचा महिमा कळण्या इतकी बुद्धी कोणाला असणार? पण त्याचा महिमा मानवी बुद्धीला कसा कळावा? त्याचा महिमा मानवी बुद्धीला कसा कळावा? कसा कळणार आहे हो? कळूच शकत नाही. म्हणजे त्याचा महिमा कळण्या इतकी बुद्धी आपल्याला आहे का? त्या अंतरात्म्याचं कार्य म्हणून म्हणजे ज्ञानी एक अंतरात्मा आहे आणि तो सर्वांमध्ये काय करतो? वास्तव्य आहे त्याचं. आणि त्याचा महिमा कळाय एवढी आपल्यामध्ये बुद्धी नाही. लक्षात ठेवा. आपल्याला फक्त समर्थ आपल्याला हे शिकवतायत. समर्थांना आपल्याला लिखाणातून दाखवून दिले म्हणून आपल्याला तेवढं कळतंय. नाहीतर आपण अज्ञानी आहे हो. समर्थ म्हटले आपलं कितीही शिकलेलं असो, PhD केलेले असले, कितीही डिग्र्या घेतलेल्या असतील तरी त्या शून्य आहेत हो. त्या अंतरात्म्यासमोर सगळं काय आहे? शून्य आहे. जो त्या अंतरात्म्याला ओळखून त्याची काय करेल हो? त्याचा महिमा ज्याला कळेल, जाणवेल, तो खरा श्रेष्ठ होय. सप्तकंचुक ब्रह्मांड, त्यात सप्तकंचुक पिंड, त्या पिंडामध्ये उदंड प्राणी असते. सप्तकंचुक ब्रह्मांड काय सांगितलंय हो? सप्तकंचुक ब्रह्मांड म्हणजे काय हो? मूळ पंचतत्वे म्हणजे पंचभूते, मूळ पंचभूते, अहंकार व महतत्व ह्या 7 आवरणांनी वेढलंय ना ते ब्रह्मांड. आणि त्यातील 7 आवरणे असलेला पिंड असून त्या पिंडात काय आहे? समर्थ म्हटले पुष्कळ प्राणी, अनंत जीव आहेत ना. म्हणजे तो पिंड एकच आहे का? हे 7 आवरणाने गुंडाळ जसं ब्रह्मांड आहे आणि त्या ब्रह्मांडामध्येच काय आपण वावरतो ना सगळे पिंड. या 7 आवरणाने भरलेल्या ब्रह्मांडामध्येच हा पिंड आहे ना. आणि पिंडचा अनेक म्हणजे पिंड म्हणजे प्रत्येक देह घ्यायचा हो. समर्थ म्हटले आपल्या देहातील नकळे माते अवघे कैचे कळे, लोक होती उतावळे अल्पज्ञाने. आपल्या देहातील नकळे. समर्थ म्हटले आपल्याला देहातलं कळतंय का काय चाललंय ते? म्हणजे आपल्या पिंडातले आपल्याला काही कळत नाही. म्हणजे आपल्याला ताप आला तरी कळतो का साधा? काय करावं काय सुचतं का? आजारी पडलो तर मग ब्रह्मांडातलं आपल्याला काय कळणार आहे हो? आपल्या पिंडामध्ये काय चाललंय हे आपल्याला कळणार तर ब्रह्मांडामधलं काय कळणार आहे? ते आपल्या शरीरातील प्राणी आपल्याला माहीत नसतात. मग बाकीचे सगळं कुठून कळणार? पण अल्पज्ञानामुळे लोक काय होतात हो? अहंकारी होतात ना. समर्थ म्हटले तुझ्या या शरीरामध्ये किती प्राणी जगतायत
हे तुला तरी माहिती आहे का? तुझ्या रक्तामध्ये किती प्राणी आहेत? पेशी म्हणजे काय येतो? म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, आपल्याही शरीरामध्ये सूक्ष्मजीव काय करत असतील, वास्तव्य करत असतील, हे आपल्याला तरी कळतंय का? कोण आपल्या शरीरामध्ये राहतंय? म्हणजे आपल्याला आपल्या शरीरातील प्राणी आपल्याला माहीत नाहीत, तर ब्रह्मांडातील आपल्याला कसं माहीत पडणार आहे? आपल्या देहातील न कळे माते अवघे कैचे कळे, लोक होती उतावळे अल्पज्ञाने. लोक लय उतावळे होतात. अल्पज्ञान असलं तरी काय होतात हो? खूप उतावळे होतात. अनुरेना ऐसे जिनस, त्यांचे आम्ही विराट पुरुष, आमचे उदंडची आयुष्य त्यांच्या हिसेबे. बघा, अनुरेना ऐसे जिनस, अनुरेणू एवढे म्हणजे अनुरेणू एवढे सूक्ष्मजीव असतात हो. म्हणजे समर्थ काय म्हणतात, अनुरेणू एवढे लहान जीव आहेत की त्यांच्या मानाने त्यांचे आम्ही काय होऊ? विराट पुरुष होऊ ना. म्हणजे आम्हाला विराट पुरुषच म्हटले पाहिजे ना, कारण त्या अनुरेणू एवढे जे सूक्ष्म जीव आहेत त्यांच्या पुढं आपलं जे आयुष्य आहे, जे आपण देहाने जे दिसतोय, ते आपल्याला विराट पुरुषासारखंच आहे ना. म्हणजे त्यांच्या हिशोबाने आमचे आयुष्यही, म्हणजे आपलं आयुष्य किती आहे? 100 वर्ष. मग त्यांना 1 दिवसाचे आयुष्य आहे. मग त्यांच्या दृष्टीने आपण कितीतरी श्रेष्ठ आहोत. लक्षात घ्या, त्यांच्या दृष्टीने आपण काय आहे? फार मोठे. आपण काय आहे? फार मोठे आहे. अनुरेण ऐसे जिनस, त्यांचे आम्ही विराट पुरुष, आमचे उदंडची आयुष्य त्यांच्या हिशेबे. त्यांच्या रीती त्यांचे दंडक, वर्तायाचे अस्ति अनेक, जाणे सर्व ही कौतुक ऐसा कैचा. त्यांच्या रीती त्यांचे दंडक काय सांगितलं हो? त्यांच्या परीने त्यांचे वागणुकीचे रूढ मार्ग अनेक आहेत, आणि त्या सर्वांचे कौतुक जाणून घेईल असा कोण आहे? असा कोणच नाही ना. अशा सर्वांचं कौतुक जाणून घेईल असा कोण आहे हो? धन्य परमेश्वराची करणी, अनुमानेना अंतकरणी, उगेच अहंता पापिनी वेडा लावी. धन्य परमेश्वराची करणी. समर्थ काय म्हटले की यासाठी म्हणजे परमेश्वराच्या लीलेची धन्यता असो, म्हणजे ही सगळी परमेश्वराची लीला आहे हो. ही परमेश्वराची करणी आहे. धन्य परमेश्वराची करणी, अनुमानेना अंतकरणी, उगीच अहंता पापिनी वेडा लावे. उगा अहंकार वाढून देऊ नका समर्थ म्हटले. हे सर्व जे करणी आहे ती त्या परमेश्वराची आहे हो. म्हणजे मनुष्याच्या अंतःकरणाला तिचे काहीच अनुमान नाही, करता येणार नाही. पण दुष्ट अहंकार जीवाला उगच काय करत असतो? नाचवत असतो ना. म्हणजे अहंकार आपल्याला काय करतो? लय आपल्याला फुगवतो नुसता. समर्थ म्हटले आपण शून्य आहे, त्या परब्रह्मापुढं आपण शून्य आहे. आपण थोडं काय कमवलं जीवनामध्ये, कुठं काय केलं, घर जरी बांधलं आपण, तर आपला काय येतो? अहंकार एवढा मोठा बाहेर येतो. समर्थ म्हटले अरे ज्यानं तुझं घर बघ म्हणले त्या नकाशावर, म्हणजे पृथ्वीचा नाही घ्यायचा. काय म्हटले समर्थ म्हटले? पृथ्वीचा नकाशा घ्यायचा आणि त्या पृथ्वीमध्ये आपलं घर कुठं आहे ते शोधायचं. मग एवढा अहंकार कशासाठी समर्थ म्हटले? अहंकार कशासाठी? अरे ज्यानं ही सृष्टी निर्माण केली त्यानं अहंकार करायला पाहिजे ना. जी जीवसृष्टी अरे अब्जाधीश जरी असेल, म्हणजे जगामध्ये सगळ्यात श्रीमंत जरी व्यक्ती असेल, तरी त्याला निर्माण कुणी केलंय हे त्याला तरी माहिती आहे का? त्याच्या अंतरंगामध्ये किती सूक्ष्म जीव कार्य करतायत हे त्याला तरी माहिती आहे का? आणि त्याला समर्थ म्हटले सगळी सुख तो काय करू शकतो? विकत घेऊ शकतो. परंतु समर्थ म्हटले मृत्यूला तो काय करू शकत नाही? विकत घेऊ शकत नाही. कारण का हो? आपण ऐकलंय की काय एक माणूस होता, त्याने काय केलं? भरपूर श्रीमंत होता हो, खूप श्रीमंत. असं पैशाच्या पेट्या होत्या घरामध्ये. आणि यम आला, आणि यम आलेला त्याला कळलं. तो माणूस काय म्हटला की नाही यमा मला सोड, मी तुला काय देतो? हे पैशाच्या सगळ्या पेट्या तुला देतो. तर यम काय म्हटला हो? अरे बाबा त्या पैशा नोटांवरती जो माणूस आहे त्याला मी सोडलं नाही, तर तुला काय सोडणार आहे? मग लक्षात घ्या की समर्थ म्हटले की त्या मृत्यूला कुणी काय करू शकत नाही? विकत घेऊ शकत नाही. कारण
मृत्यूला विकत घेण्याचं सामर्थ्य कुणाच्यात नाही हो. मृत्यू हा अटळ आहे, म्हणून कुणी हा अहंकार करायचा नाही. समर्थ सांगतात की का अहंकार, की मी खूप कमवलंय. अरे समर्थ म्हणते भरपूर कमवलंय, परंतु काही बरोबर घेऊन जाणार नाही. तू त्या जीवाला काय पाहिजे? मुक्ती पाहिजे. या 84 लक्ष जीव योनीतून जर सुटायचं असेल तर काय पाहिजे हो? ज्ञान पाहिजे, आत्मज्ञान पाहिजे. आणि ते देऊ कोण शकतं? ज्यांना ते आहे तेच ते देऊ शकतात. म्हणजे सद्गुरू परंपराच हे ज्ञान आपल्याला देऊन आपल्याला ह्या 84 लक्ष जीव योनीतून आपल्याला मुक्त करू शकतात. कारण मृत्यू हे तर सत्य आहे ना, बाकी काही सत्य नसेल. समर्थ म्हटले आपण कशा विश्वास ठेवत नाही, बरोबर आहे. समर्थ म्हटले कशा विश्वास ठेवू नको, परंतु मृत्यू तरी विश्वास ठेवता आला पाहिजे ना. मृत्यू हा सांगून येतोय का? समर्थ म्हटले नाही सांगून येत. कारण मृत्यू हा काय आहे हो? अटळ आहे, त्याला कुणीही हरवू शकत नाही. प्रत्येक जण आपण कशात आहे हो? मर्यादित आहे. प्रत्येक जण मर्यादित आहे, लक्षात घ्या. म्हणजे मर्यादित म्हणजे काय हो? प्रत्येक मरणाच्या यादीत आहे. म्हणून समर्थ म्हटले उगाच अहंत म्हणजे धन्य परमेश्वराची करणी, अनुमानेना अंतकरणी. उगीच अहंता पापिनी वेडा लावी. उगाच अहंकार करून पाप करून घेऊ नका. कारण का? समर्थ म्हटले हे सगळं काय आहे? नश्वर आहे. हे सगळं नाश पावणार आहे. म्हणजे नाश पावणार आहे म्हणून सोडून देऊ नका. समर्थ म्हटले न्याय नीतीने वागा. काय करा? समर्थ म्हटले न्याय नीतीने वागा. अहंता सांडून विवरणे, कित्येक देवाचे करणे. पाहता मनुष्याचे जिने थोडे आहे. अहंता सांडून विवरणे. समर्थ म्हटले काय हो? अहंकार सांडून विवरणे म्हणजे अहंता सांडून विवरणे, कित्येक देवाचे करणे. पाहता मनुष्याचे जिने थोडे आहे. मनुष्याचं जीवन काय आहे हो? क्षणभंगूर आहे. मनुष्याचं जीवन समर्थ म्हटले काय आहे? थोडकं आहे. म्हणजे परमेश्वराची लीलेची आपण हीच करू शकत नाही हो. मनुष्याच्या अंतःकरणाला तिचे काहीच अनुमान करता येणार नाही, एवढी परमेश्वराची लीला आहे. आणि पण दुष्ट अहंकार जीवाला उगच काय करत असतो? नाचवत असतो ना. थोडे जिने अर्धपुटी काया, गर्व करती रडाया. शरीर अवघे पडाया वेळ नाही. थोडे जिने अर्धपुडी काया. बघा समर्थ काय म्हणतात? आयुष्य थोडं, क्षणभंगूर देह, तोही सगळा पडायला काही वेळ लागत नाही. लक्षात ठेवा, तो कधी पडेल ह्याचा भरवसा नाही. अशा स्थितीत लोक उगीच रडावयाला गर्व करतात. बघा एखाद्याला काय करतात हो? गर्व करून मारतात हो नुसतं. म्हणजे एखाद्याचं जीणं हैराण करतात जिवंतपणे. समर्थ म्हटले अरे काय उपयोग आहे? हा देह कधी पडेल सांगता येतंय का? उगच गर्व करून एखाद्याला त्रास देऊ नका हो. थोडे जिने अर्धपुडी काया, गर्व करती रडाया. शरीर अवघे पडाया वेळ नाही. समर्थ म्हटले हे शरीर कधी पडेल याचा काही भरवसा नाही. कुच्चिळ ठाई जन्मले आणि कुच्चिळ रसेची वाढेले. यास म्हणती थोरले कोण्या सेबे. कुच्चिळ ठाई जन्मले. बघा समर्थ म्हटले हे शरीर रजस्वेलेच्या विटाळ्यासारख्या कुच्चिळ ठिकाणी जन्म पावले ना. म्हणजे त्या विटाळापासून जन्माचं शरीर आहे व आपलं तयार झालंय. आणि मलमूत्रादी घाणेरड्या रसांनी काय झालं? वाढलं. अशा घाणेरड्या देहाला लोक मोठं म्हणतात. ते काय म्हणून? बघा कुच्चिळ. बघा आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे तरी समर्थ म्हटले ऐका. कुच्चिळ ठाई जन्मले आणि कुच्चिळ रसेची वाढले. असं म्हणती थोरले कोण्या हिशोबे. समर्थ म्हटले हा देह निर्माण कशापासून झालाय हो? विटाळापासून निर्माण झालाय. आणि आईच्या उदरामध्ये असताना ज्या कशावरती जगलाय? समर्थ म्हटले मलमूत्रावरती जगलाय. आणि उग काय करतोय? गर्व करतोय. समर्थ म्हटले ह्याला काय म्हणावं? उगच काय गर्व करतोय? कुच्चिळ ठाई जन्मले आणि कुच्चिळ रसेची वाढले. या असं म्हणती थोरले कोण्या हिशोब. ह्याला श्रेष्ठ कसं म्हणायचं या देहाला? समर्थ म्हटले अरे नास काय हा देह कधी पडेल सांगता येत नाही, मग गर्व कशाला करायचा? या देहाचा गर्व कशाला करायचा? समर्थ म्हटले अरे कधी हा देह पडेल सांगता येत नाही, तरी हा काय करतोय? अहंकार करतोय त्या देहाचा. कुच्चिळ आणि क्षणभंगूर अखंड व्यथा चिंता तूर. लोक उगेच म्हणती थोर वेडपणे. कुच्चिळ आणि क्षणभंगीरा घाणेरड आहे हे शरीर. हे शरीर काय आहे? घाणेरड आहे, क्षणभंगूर आहे.
नेहमी असा घाणेरड्या देहाला लोक मोठं म्हणतात. ते काय म्हणून? सुंदर म्हणतात ना. ह्याच देहाला मोठं म्हणतात ना. ह्याच घाणेरड्या देहाला मोठं म्हणतात. मी खूप श्रेष्ठ आहे, मी खूप श्रीमंत आहे, मी खूप याला अहंकार उगाचच आहे. समर्थ म्हटले बघायला गेलं तर हा देह काय आहे हो? घाणेरडा आहे. आणि काय आहे हो? बघायला गेलं पाहो जात अंतरी बघा. समर्थ म्हटले काय आहे? सगळं घाणच भरलेले आहे ना. मग कशाचं आहे? काय वेडेपणा आहे? समर्थ म्हटले लोक उगेच म्हणती थोर वेडपणे. म्हणजे समर्थाने इथं काय सांगायचंय? थोर म्हणण्याचा अधिकारच नाही हो या देहाला. कुच्चिळ आणि भंगुर अखंड व्यथा चिंतातुर लोक उगेच म्हणती थोर वेडेपणे. काया वा माया दो दिसांची आधी अंती अवघीचीची झाका तापा करुणी उगीची थोरी वदाविती. समर्थ म्हटले काया माया दो दिसाची. बघायला गेलं तर 2 दिवसाची वस्ती आहे हो. देह म्हणजे 2 दिवसांची वस्ती. येणारा दिवस माहीत आहे, जाणारा दिवस माहीत नाही. तरी देखील सारखं काय करतंय? कुटाळ्या करत बसतंय ना हो. अखंड त्रास देत बसतंय. समर्थ म्हटले काय उपयोग आहे? ही काया माया काय आहे हो? 2 दिवसांची. म्हणजे ही काया म्हणजे शरीर, माया म्हणजे संपत्ती. आणि ही 2 दिवसाची क्षणभंगुर येतो. म्हणजे जन्म मृत्यू काळी सगळे काय आहेत हो? दैन्यच आहे. आधी अंती सारा काय आहे? फजितवाडा. म्हणजे सारव करून लोक उगीच मोठेपणा मिरवतात हो. समर्थ म्हणले देहाला नटवतात. वस्त्र अलंकार मेल्यावर वस्त्र अलंकाराने सजवून नटवून त्याला अग्नी देतात. समर्थ म्हटले काय उपयोग? हा क्षणभंगुर देह आहे. या देहाला काय करायचं नाही, जास्त काय करायचं नाही हो. अहंकार वाढू द्यायचा नाही या देहाकडं. लय मिरवायचं नाही. समर्थ म्हटले अहंकाराने. कारण का हो? हा देह म्हणजे काय हो? नास काय कुचकाय. कधी देह शरीर सोडून जाईल ह्याची गॅरंटी आपल्याला नाही. उगाच काय अहंकार करायचंय? समर्थ म्हटले अहंकार करू नका. स्पष्ट समर्थांनी लिहिलंय की देह ही 2 दिवसाची वस्ती. आणि कशाला अहंकार एवढा करतोय? कशाला एवढा अहंकार पाहिजे? क्षणभंगुर आहे हा, घाणेरडा आहे देह. अखंड व्यथा चिंता तुर लोक उगेच म्हणती थोर वेडपणे. अहो सगळं चिंता अखंड याच्यामध्ये व्यथा आहे, चिंता आहे, सगळ्या भरलेल्या आहेत ना देहामध्ये. आणि उगच त्याला थोर म्हणायचं. काया माया 2 दिसाची आधी अंती अवघीचीची झाका तापा करून उगीची थोरी उदाविती. समर्थ म्हटले झाकून पाकून हा देह सजवून नटवून उग दाखवतात. समर्थ म्हटले काय उपयोग? थोरी उदाविती म्हणजे मी किती श्रेष्ठ आहे. लग्नामध्ये काय करतो आपण? अखंड मला बघा म्हणूनच घालतो ना सगळं. जे काय शरीराला नटवतो ते कशासाठी नटवत असतो? माझ्याकडं किती पैसा आहे, मी किती श्रेष्ठ आहे हे दाखवायसाठी आपण काय करत असतो व सगळा एवढा जो उपद्व्याप करत असतो तो कशासाठी चाललेला असतो? अखंड मी किती श्रेष्ठ आहे, मी किती श्रीमंत आहे हे दाखवण्यासाठी चाललेला असतो. झाकिले तरी उपंडर पडे दुर्गंधी सुटे जिकडे तिकडे जो कोणी विवेके पवाडे तोची धन्य. झाकिले तरी उपंडर पडे म्हणजे झाकलं म्हणजे हे शरीर किती झाकलं तरी ते शेवटी मरण काळे. म्हणजे समर्थ म्हटले आता शरीर कितीही झाकलं तरी काय होतो? मरण ज्यावेळेस माणूस मरतो त्यावेळेस काय होतं? सगळं शरीर उघडच पडतं ना. म्हणजे शेवटी त्याला कपडे घालत नाहीत समर्थ म्हटले. म्हणजे ते शरीर काय करतात हो? मरण काळी उघडच पडतं. मग सर्वत्र त्याची काय होते हो? दुर्गंधी सुटते. जो कोणी विवेकाच्या योगाने परमार्थाच्या मार्गात शिरतो तोच काय होय? समर्थ म्हटले धन्य होय. म्हणजे झाकिले तरी उपंडर पडे दुर्गंधी सुटे जिकडे तिकडे जो कोणी विवेके पवाडे तोची धन्य. जो विवेकाच्या योगाने जो समर्थाने इथं काय सांगायचंय? बाबा कितीही देहाला नटवलं तरी शेवटी मेल्यानंतर ते देह उघडच पडतो ना. लक्षात घ्या, शेवटी पांढरं कापड आहे. मग किती अहंकार करू नका. समर्थांना काय सांगायचं? काय अहंकार करू नका. श्रेष्ठ कोण आहे? जो विवेकाच्या मार्गानं परमार्थ करतो, परमार्थ मार्गात शिरतो तोच खरा काय आहे हो? धन्य आहे. अन्यथा काही उपयोग नाही हो जन्माला येऊन.
नुसता अहंकार करून काही उपयोग नाही समर्थ म्हटले. अरे सगळं हितच ठेवायचंय. म्हणून परमार्थाच्या मार्गानं जो जाईल, जो परमार्थ करील तोच खरा काय आहे, श्रेष्ठ आहे. आणि कोणाला त्रास देत बसू नका समर्थ म्हटले. अरे अखंड सगळ्या जीवांना त्रासच देत आलाय. जीवांना त्रास देणं म्हणजे त्या परमेश्वराला त्रास देणं आहे. म्हणून कोणाला त्रास देत बसू नका. उगेच कासया तंडावे, मोडा अहंतेचे पुंडावे, विवेके देवास धुंडावे हे उत्तमोत्तम. बघा समर्थांनी काय सांगितले. उगेची कासया तंडावे, उगच कशाला भांडत बसायचंय. समर्थ म्हणले उगच कशाला तंटे पाहिजेत आपल्याला. आणि अहंकार मोडून विवेकानं देवाला काय करायचंय व शोधायचंय हे सगळ्यात उत्तम आहे. समर्थ म्हटले काय, अहंकार सोडून आपल्याला देवाला शोधायचंय. कारण का हो, उगच काहीतरी तंडत बसून उपयोग नाही. समर्थ म्हटले अहंकार मोडा, अहंकार सोडा. समर्थ म्हटले अरे कितीही काय केलं तरी शेवटी उघडत जायचंय. समर्थ म्हटले कारण मेल्यावर कुणी अंगावरती कपडे दागिने ठेवत नाही. कितीही देह सजवला, आता कितीही अहंकार केला तरी शेवटी काय आहे समर्थ म्हटले, शून्यच आहे. म्हणून परमार्थ करून आपल्याला आपलं जीवन सार्थकी लावता आलं पाहिजे. उगेच कासया तंडावे, मोहडा अहंतेचे पुंडावे, विवेके देवास धुंडावे हे उत्तमोत्तम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्मजीव निरूपणाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.